ठीक आहे. मग आम्ही गुलाबजामचे पॅकेट बघा बघत होतो, बाय वन गेट वन फ्री होते गुलाबजाम. तर मग घेतलं होतं मग एक गुलाबजामचं पॅकेट. तर कंटिन्यू व्हिडिओ करा बरं का, नाहीतर म्हणाल की काय चाललं आहे. तर गुलाबजाम आम्ही काही बघितले नाही का असं तसं म्हणाल तुम्ही, तर बघितलेलं असतात सर्वांनी. पण आम्ही व्हिडिओमध्ये गुलाबजामच्या इथं गेलेलो होतो आम्ही तिथं. तर ते बघत होतो आम्ही कसे आहे काय आहे, किती बनत आहे एका पॅकेटमध्ये, तर ते बघत होतो आम्ही. तर हां, मग हर्षिता, मी ना ते पॅकेट होतं माझ्याकडे, मला माहितीच नव्हतं ते कॅमेरा बंद झाला आहे असं. तर सॉरी बरं का, तुम्हाला थोडासा हे होऊन जाईल, मला लक्षात आलं नाही ते, तर सॉरी. तर मग आम्ही इथं हक्का नूडल्सचं पॅकेट घेतलं होतं. की मला जर लक्षात आलं असतं ना, मी स्किप केला असतं तो व्हिडिओ, पण सॉरी हां. तर ठीक आहे, अजून नवीन आहे मी, तर एवढं मला माहीत म्हणजे लक्ष जात नाही. तर ठीक आहे. मग इकडे हक्का नूडल्सचं पॅकेट घेतलं होतं आम्ही मस्तपैकी. तेच बनवलं होती मी हर्षितासाठी. हक्का नूडल्स घेतलं होतं, त्याच्यातच मसाले होते, छान बनलं होतं पण एक नंबर. मसाला होता, मसाला घ्यायचं काम नाही पडलं होतं. तर मग ठीक आहे. मसाला हर्षूचे पप्पा म्हणत होते याच्यात मसाला आहे म्हणे. मग मी घेतला आणि खूप छान बनलं होतं बरं का. आम्ही लगेच बनवलं होतं म्हणून घरी आल्यावर. तर घरी आल्यावर चला मग इकडे बघा जाम वगैरे वगैरे, केचप, टोमॅटो केचप, जाम सगळं होतं. म्हणजे हर्षू बघा कशी फिरते तिच्या पप्पा बरोबर. आणि टोमॅटो केचप वगैरे काही घ्यायचं नव्हतं आमच्याकडे, सगळं म्हणजे होतं ऑलरेडी टोमॅटो सॉस वगैरे. इकडे मॅगी सेक्शन, तिच्या पप्पा ओरडले तिला मॅगी वगैरे काही घ्यायची नाही. मॅगी खरंच नाही देत मी तिला खायला. तर ठीक आहे, तिच्या पप्पा बोलले तर लगेच ती आली. इथं मेयोनीजचं छोटं पॅकेट घेतलं होतं तिच्यासाठी, हर्षितासाठी मेयोनीज पाहिजे होतं तिला, त्यासाठी घेतलं होतं. इकडे गव्हाची ठेवत होती मेयोनीज. आणि मग आम्ही आता जायला निघालेलो होतो घरी जायसाठी, म्हणजे बिलिंगच्या काउंटरवर जात होतो आम्ही. पण एवढी गर्दी होती तिथं जावंसं वाटत नव्हतं, डायरेक्ट जावंसं वाटत नव्हतं. इकडे कोलगेट घ्यायचं होतं बघा, परत कोलगेटची आठवण आली. आम्ही ना पतंजलीचं दंतक्रांती कोलगेट वापरतो, कारण की आम्हाला तेच आवडतं. मस्त येते, दात स्ट्रॉंग राहतात त्याच्यानं नाही का, आणि मस्त राहतं. त्याच्यात सर्व जडीबुटी राहतात ना, त्यामुळे तर आम्ही तेच वापरतो ना. हर्षिताला वेगळं असतं, हर्षिता व्हाईट वापरते, तिला डायरेक्ट कसं तरी होतं ते वापरल्याने. तर ठीक आहे, घेतलं कोलगेट. आणि इकडे साबण बघा, मला साबण वगैरे आहेत होते माझे, पण मी तुम्हाला लोकांना दाखवत होती बरं का, की बघा साबणावर पण किती ऑफर आहे. असे दुकानामध्ये जाऊ तर एकही ऑफर देत नाही ते लोक, 1 रुपयासुद्धा कमी करत नाही. आणि डीमार्टला एवढे स्वस्त साबण असतात. खरंच काही लोक म्हणतात डीमार्ट फसवगिरी आहे, पण नाही, मला तर आवडतं डीमार्ट, कारण की खूप सारे पैसा म्हणजे खूप वस्तूंमागे डिस्काउंट भेटतं तिथे. तर ठीक आहे, तर ज्याचं त्याचं हे असतं नाही का. तर मग इथं हे घेतलं, हँडवॉश संपलेलं होतं, ग्रेसचं छान येते, बाय वन गेट वन फ्री होतं. मग एक घेतलं, कितीमध्ये पडलं ते काय माहिती नाही, पण खूप छान होतं. म्हणजे 3 बॉटल भरतील असं पॅकेट होतं ते, खूप मोठं. आणि हर्षिताचं काय बघणं चालू होतं काय माहिती, 600 बघत होती तिथे 10 रुपयाचं मॅजिक, तर ते काय आम्ही घेतलं नाही.
कारण की हे घेतलं ना मग ते कशाला घ्यायचं. तर इथं संतूरचं पण होतं, पण जास्त वास येतो संतूरचं म्हणजे हाताचा. त्यामुळे मी ग्रेसचा हँडवॉश वापरते. मला ग्रेसचंच आवडतं, छान आणि फ्लेवर पण छान घेतला त्यामुळे ठीक आहे. तर मग इकडे घेतलं एक हँडवॉश आणि चाललो आम्ही आता, निघालो. हर्षूच्या हातात काहीतरी होतं, हां ग्रेस तेच होतं, हँडवॉश होतं. तर ठीक आहे, आता मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात ते पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर ठीक आहे, धन्यवाद, बाय बाय. अजून नवीन पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटू आपण. तर ठीक आहे, टेक केअर, बाय. काळजी घ्या, बाय बाय. तर इथं हर्षू परत ते टाईमपास करायला काहीतरी तिथं गर्दी होती त्यासाठी. तर ठीक आहे, बाय.